गरजेचं आहे. माझा ऑडिओ व्हिडिओ सगळं क्लिअर आहे का? माझा आवाज तुमच्यापर्यंत प्रॉपर येत आहे का? आणि स्क्रीन तुम्हाला प्रॉपर दिसत आहे का? दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर या ठिकाणी सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. पोलीस भरती 2025 या अनुषंगाने आपण आजपासून दररोज अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. याच पॅटर्नवर आधारित तुम्हाला येत्या पोलीस भरतीमध्ये प्रश्न दिसणार आहेत. तर पॅटर्न सेम असणार आहे. कोणकोणते प्रश्न, कोणकोणते टॉपिक, त्याची काठिण्य पातळी काय, सेम पोलीस भरती पॅटर्नचे आपण प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. एकदा सर्वांनी सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि सेशनला एकदा सर्वांनी काय करायचं आहे, लाईक करायचं आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण मराठी शब्दार्थाची बॅच करायची आहे तर शब्दार्थाची बॅच फक्त 49 रुपयामध्ये विश्व मराठी ऍप नंबर 1 वरती आहे, जॉईन करू शकता. सर, आम्हाला संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची बॅच पाहिजे. व्याकरण प्लस शब्दसंग्रह अशी दोन्ही कॉल या ठिकाणी कॉमन अशी बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. अतिशय महत्वाची, उत्कृष्ट, जबरदस्त अशी बॅच आहे. ही देखील तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, जॉईन करू शकता. हरकत नाहीये. जाऊया आपण आजच्या सेशनच्या पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न तुम्हाला क्लिअर दिसत आहे का? मला एकदा कन्फर्मेशन द्यायची आहे. थोडी डिजिटल पीपीटी आपण या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला स्क्रीन प्रश्न प्रॉपर दिसत असेल तर उद्याच्या पीपीटीचा फॉर्मॅट हाच ठेवतो, अन्यथा चेंज करतो. चला बोला एकदा. चला, जयश्री, चला पायल, जय हिंद. चलो, सर्वांनी एकदा मला सर्व ओके असेल तर थंब टाकायचा आहे. सर्वांनी सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे. आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत. अतिशय सोपा आणि जबरदस्त प्रश्न आहे. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. काय दिसतो? कुंभकर्ण. या ठिकाणी हे मूळ नाम कोणतं आहे तुमचं? विशेष नाम आहे. कोणतं आहे तुमचं? विशेष नाम. पण ज्या वेळेस आपण या विशेष नामाची उपमा अन्य नामाला देतो तेव्हा ते विशेष नाम न राहता कोणतं नाम होतं? सामान्य नाम होतं. म्हणजे या कुंभकर्णाची उपमा आपण या मुलाला दिलेली आहे तेव्हा हे विशेष नाम न राहता कोणतं नाम होतं? सामान्य नाम होतं. म्हणजे उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 2. कोणतं पाहिजे उत्तर? उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 2. आजच्या विद्यार्थ्यात आम्हाला सुदाम नको, भीम हवेत. सुदाम आणि भीम विशेष नाम आहेत मुळात, परंतु विद्यार्थ्यासोबत त्यांची तुलना केलेली आहे तेव्हा ते सामान्य नाम होते. बरोबर आहे ना? ते दोघं भाऊ म्हणजे राम लक्ष्मणच. राम लक्ष्मण मुळामध्ये विशेष नाम आहे, पण राम लक्ष्मणची तुलना आपण त्या भावाची तुलना आपण राम लक्ष्मणासोबत केलेली आहे तेव्हा ते विशेष नाम न राहता कोणतं नाम होतं? सामान्य नाम होतं. आमच्या वर्गात बऱ्याच लताजी आहेत. लताजी सोबत तुलना त्या बऱ्याच मुलीची केलेली आहे. लताजी हे तुमचं विशेष नाम न राहता कोणतं नाम होतं? सामान्य नाम होतं. लक्षात ठेवायचं आहे. थँक्यू सो मच देयश्री. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पहिला प्रश्न कळाला असेल, थंब टाकायचा आहे. लगेच आपण या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय वापरतात? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, यापैकी नाही. चला बोला सर्वांनी. ज्याच्या विषयी बोलायचे आहे. सर्व गोष्टी आपण ऑनलाईन बॅच मध्ये, ऑफलाईन बॅच मध्ये बघितलेल्या आहेत. स्वतःबद्दल ज्या वेळेस आपण या ठिकाणी सर्वनामाचा उपयोग करतो प्रथम पुरुषवाचक म्हणतात. समोरच्याला बोलत असताना, ज्याला बोलायचं आहे त्याला बोलत असताना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा उपयोग करतो. दोघं जण बोलत असताना तिसऱ्याचा उल्लेख ज्या वेळेस करतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना
म्हणजे ज्याला बोलायचे त्याला म्हणतात या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. काय म्हणतात? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण कोठे राहता? आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तुम्ही केव्हा आलात? तुम्ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. स्वतः जाऊन या द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तू कोठे असतो? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. हे जे काही समोरच्या व्यक्तीला बोलत असताना त्याच्या नामाच्या ऐवजी जी सर्वनामे वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. लक्षात घ्यायचं आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जी व्यक्ती डोळ्याच्या समोर नाही आहे त्या व्यक्तीच्या नामाच्या ऐवजी वापरतो. गुरुजी येणार होते, आपण मात्र आलेच नाही. महाराज आले आणि ते सभेसाठी आत गेले. बरोबर आहे. हे जे नाम आहेत तृतीय पुरुषवाचक असतात. लक्षात घ्यायचंय. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. समोरचा प्रश्न काय म्हणतो? चौपदरी या शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. टॉपिक वाईज एक प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. कोणताही टॉपिक सोडलेला नाहीये. प्रश्न मी स्वतः माझ्या हाताने बनवलेले आहेत. ठीक आहे. कुणाल पाईकराव म्हणता शौर्य अकॅडमी ऑन द टॉप. विषयच नाही काही कुणाल. चालेल, विषयच नाही काही. चला, चौपदरी, पट, पदरी, रंग, रंगी, वार, वारी, बार, बारी, गुण, गुणित हे शब्द एखाद्या संख्यावाचक शब्दाला लागून येतात. त्यावेळेस आपल्याला विशेषाची काय सांगितलेली असते? आवृत्ती सांगितलेली असते. काय सांगितलेली असते? आवृत्ती सांगितलेली असते. उदाहरणार्थ या ठिकाणी आहे चौपदरी रस्ता. कोणता? चौपदरी रस्ता आहे. चौपदरी रस्ता. त्याच्यानंतर आजीचा आनंद काय झाला तुमचा? आजीचा आनंद या ठिकाणी काय झालेला आहे? आजीचा आनंद या ठिकाणी तुमचा द्विगुणित झालेला आहे. द्विगुणित. लक्षात ठेवायचं आहे. तिरंगी झेंडा. कोणता? तिरंगी झेंडा. हे सर्वच्या सर्व विशेषण कोणते आहेत? तुमचे आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहेत. कोणते आहेत? आवृत्ती वाचक आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय, पहिला, दुसरा. संख्यावाचक शब्दाला वा, वी, वे, व्या हे प्रत्यय लावल्याच्या नंतर त्याचं काय होतं? क्रमवाचक संख्या विशेषण होतं. तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर 15व्या पानावर मिळेल. आजोबांचा 70वा वाढदिवस आहे. लक्षात ठेवायचंय आयशा. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. बरोबर आहे. पृथकत्व वाचक संख्येची काय झालेली असते? तुमची द्विरुक्ती झालेली असते. द्विरुक्ती. ज्या संख्यावाचक म्हणजे ज्या संख्या विशेषणाच्या दुसऱ्या शब्दाला चा, ची, चे, च्या ही विभक्तीची प्रत्यय लागलेली असतात. लक्षात ठेवायचं. इथं आज आपण थोडं स्पीड मध्ये घेणार आहोत. उद्यापासून मात्र डिटेल मध्ये तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. बघा, खालील पैकी ज्या वाक्यातील क्रियापद संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा. एकदम सोपे प्रश्न आहेत. पोलीस भरती लेवलचे आहेत. हार्ड नाहीये. तर सेम पोलीस भरतीला असेच असतात. कसे असतात? असे असतात. सर्वांना माहिती आहे क्रियापदाला एकूण किती अर्थ असतात? क्रियापदाला एकूण तुमचे 4 अर्थ असतात. किती असतात? 4 अर्थ असतात. स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. संकेतार्थ अर्थ असणाऱ्या वाक्याचा प्रकार संकेतार्थी वाक्य असतो. ज्या वाक्यामध्ये जर, तर, जरी, तरी, जोवर, तोवर, यद्यपि, तथापि हे आलेलं असतं त्या वाक्याचा प्रकार संकेतार्थी वाक्य असतो. मला जर बरे असते तर मी सहभाग घेतला असता. हे वाक्य कोणतं आहे? तुमचं संकेतार्थी असतं. संकेतार्थी आहे. या संपूर्ण वाक्याचा प्रकार कोणता आहे? या संपूर्ण वाक्याचा प्रकार आहे तुमचा मिश्र वाक्य. कोणता आहे? मिश्र वाक्य. मग मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. या जर सोबत असणार वाक्य हे कोणतं वाक्य असतं? गौण वाक्य असतं. तर या तर सोबत असणार वाक्य नेमकं कोणतं वाक्य असतं? हे तुमचं प्रधान वाक्य असतं. प्रधान वाक्य. प्रधान वाक्य. संपूर्ण वाक्याचा प्रकार मिश्र वाक्य असतो. कळतंय? अगदी अगदी बरोबर आहे सर्वांचं.
तेवढी खिडकी लाव पाहू आज्ञा केलेली आहे. कोणतं वाक्य असणार आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आहे. मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा. या ठिकाणी काय केलेली आहे? विनंती. हे सुद्धा कोणतं वाक्य आहे? तुमचं आज्ञार्थी वाक्य आहे. त्याच्यानंतर देवा सर्वांना सुखी ठेव. या ठिकाणी देवाला काय केलेली आहे? प्रार्थना केलेली आहे. हे सुद्धा तुमचं कोणतं वाक्य असणार आहे? आज्ञार्थी वाक्य असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. पण आपण संध्याकाळी 10, 10:30 या अर्ध्या तासामध्ये जबरदस्त प्रश्न घेऊया. जवळपास 50 ते 60 लेक्चर मी पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेणार आहोत. 60 प्रश्नापैकी एकही प्रश्न तुम्हाला बाहेरचा दिसणार नाही. हा शब्द माझा आहे. परंतु त्याच्यासाठी सर्वांना लिंक शेअर करावी लागेल. या ठिकाणी सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे आणि तुमच्या लहान मोठ्या भावासाठी या सेशनची लिंक जास्तीत जास्त काय करायची आहे? तुमच्या स्टेटसला ठेवायची आहे. चालेल. चला, या ठिकाणी समोरचा प्रश्न, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. क्रियापदाला ज्या वेळेस आपण केव्हा असा प्रश्न करतो, क्रियापदाला केव्हा प्रश्न केल्याच्या नंतर येणारं उत्तर हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असतं. कोठे? सर्वत्र हे तुमचं स्थळवाचक आहे. सावकाश हे तुमचं काय आहे? रीतीवाचक आहे. सध्या, खचित हे तुमचं काय आहे? निश्चयवाचक आहे. निश्चय. तो सध्या काय करतो? केव्हा? केव्हा? तर सध्या. उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. तो खचित खरोखर बोलतो. सांगितल्याप्रमाणे तो आला, शब्द दिल्याप्रमाणे त्याने काम केलं, त्याला म्हणतात या ठिकाणी निश्चयदर्शक तुमचं क्रियाविशेषण अव्यय. आपण शिकलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढील पैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले नाही म्हणते? आलेले नाही म्हणते. शब्द आलेले नाही म्हणतय. शाळेसमोर हे तुमचं समोर शब्दयोगी अव्यय आहे. काय दर्शवते? स्थळ दर्शवते. स्थळवाचक. त्यांनी देशासाठी बलिदान केले, हे आहे तुमचं उद्देश. बरोबर आहे. आम्ही मित्रांसोबत, याला म्हणतात साहचर्यवाचक. साहचर्यवाचक. बैलाने मागे वळून पाहिले. या ठिकाणी हिच्यामध्ये शब्दयोगी अव्यय नाही. उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 4. आम्ही मित्रासोबत पोहायला गेलो. साहचर्यवाचक. संगे सोबत आलेलं असतं. लक्षात ठेवायचंय. पण हिच्यामध्ये एक शब्द जर वाढला, आम्ही पण मित्रासोबत पोहायला गेलो. संग्रहवाचक. आम्ही पण ऑलरेडी मित्रासोबत कोणतरी होतं आणि त्यात आम्ही पण गेलो. संग्रहवाचक. आम्ही मित्रासोबत पोहायला गेलो. या ठिकाणी साहचर्यवाचक, सहचर्यवाचक हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? क्या बात आहे. थँक्यू सो मच. ठीक आहे, थँक्यू सो मच. बघा आदरणीय मोठे बंधू, या ठिकाणी लक्ष्मण गवारे सर अतिशय उत्कृष्ट प्रकारे सेंट्रल असो, स्टेट असो, कोणती एक्झाम असो, त्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्तेसाठी मार्गदर्शन करतात. छत्रपती संभाजीनगरच्या नामांकित अकॅडमीमध्ये सर या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम करतात. ते सुद्धा संध्याकाळच्या 10:15 वाजता आपलं लेक्चर करतात. याच्यापेक्षा मोठं काय आहे? याच्यापेक्षा मोठं काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? याला म्हणतात तुमचं उभयान्वयी अव्यय. काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभयान्वयी अव्यय. थँक्यू सो मच कुणाल. देवा सर, किंग ऑफ मराठी भाऊ. जिरली आमची. हा, हरकत नाही, जिरत नसती. लक्षात ठेवा. बचेंगे तो और भी लढेंगे. उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभयान्वयी अव्यय. याचे मुख्य उपप्रकार किती आहेत? 2 आहेत. एक आहे तुमचं
प्रधानत्व सूचक काय आहे? प्रधानत्व सूचक आहे. प्रधानत्व सूचक. ज्यांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार कोणता असतो? संयुक्त वाक्य असतो. संयुक्त वाक्य. दुसरं असते तुमचं या ठिकाणी गौणत्व सूचक. ज्यांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार कोणता असतो? मिश्र वाक्य असतो. मिश्र वाक्य. ट्राय करेल मी महाराष्ट्र, OTT महाराष्ट्र 100% ट्राय करेल राजा, पण सध्या तरी पॉसिबल नाहीये. चला समोर जाऊया. पुढील वाक्याच्या आरंभी कोणते केवळ प्रयोगी अव्यय वापरावे? पुढील वाक्याच्या आरंभी कोणते केवळ प्रयोगी अव्यय वापरावे? सांगा बरं. काय अवस्था झाली तुझी? छान. अरे रे. हो. खोस. अरे रे. काय आहे तुमचं? अरे रे. या ठिकाणी काय अवस्था झाली तुझी? उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 2. काहीतरी दुःख आहे, काहीतरी शोक आहे. शोकदर्शक म्हणता येईल. समोर जाऊया. समोर जाऊया. मला संकष्टीला चंद्र दिसला. या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. कर्ता. या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. कर्ता. चला द्या उत्तर लवकर लवकर लवकर. मला संकष्टी चंद्र दिसला. अरे दिसणारा कोण आहे? चंद्र. दिसलेला काय आहे? चंद्र. चंद्र वाक्याचा कर्ता आहे. मला संकष्टीला. मला हे तुमचं काय आहे? हे असणार आहे तुमचं विधानपूरक. काय आहे? विधानपूरक आहे. केव्हा दिसला? तुमचा संकष्टीला दिसला. हे तुमचं काय असणार आहे? हे असणार आहे तुमचं विधेयपूरक. काय आहे तुमचं? विधेयपूरक आहे. विधेयपूरक. लक्षातच ठेवायचंय लगेच. पण हरकत नाही. 2 विद्यार्थी जरी लाईव्ह असले तरी आपण लेक्चर घेणार आहे. काळजी करू नका. 2 विद्यार्थी जरी लाईव्ह असले तरी आपण लेक्चर घेणार आहे. एक कर्मणी प्रयोगाचे वाक्य. कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यातील कर्ता काय असतो तुमचा? सप्रत्ययी असतो. कर्ता सप्रत्ययी. ज्या वाक्यातील कर्म तुमचं काय असतं? अप्रत्ययी असतं. अप्रत्ययी. बरोबर आहे ना? ज्या वाक्यामध्ये धातू रूपेश कोण असतो? धातू रूपेश. धातू रूपेश कर्म असतं. कर्मानुसार क्रियापद बदलतं. या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नाही. यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे. इथं कर्माला प्रत्यय आहे. पण कर्म आपल्याला अप्रत्ययी. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. श्रीकांतने पक्षी पकडला. श्रीकांतने पक्षी पकडला. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. श्रीकांत पक्षी पकडतो. हा प्रयोग आहे तुमचा सकर्मक कर्तरी प्रयोग. कोणता आहे? सकर्मक. श्रीकांतने पक्षास पकडले. हा प्रयोग आहे तुमचा सकर्मक भावे प्रयोग. कोणता आहे? सकर्मक भावे प्रयोग. आणि हा प्रयोग आहे तुमचा प्रधान कर्तृक तुमचा कर्मणी प्रयोग. हा कर्मणी प्रयोगाचा काय आहे? उपप्रकार आहे. उपप्रकार आहे. लगेच लेक्चर झालं की मी काय करणार आहे? प्रायव्हेट करणार आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी कष्ट घेत आहेत, ज्या विद्यार्थी या ठिकाणी प्रामाणिकपणे काय करत आहेत? अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी मी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. झोप येत असेल झोपू शकता, हरकत नाहीये. 10 ते 10:30 11 पर्यंत लेक्चर या ठिकाणी मी काय ठेवणार आहे? युट्यूबला ठेवणार आहे. लगेच लेक्चर मी या ठिकाणी प्रायव्हेट करणार आहे. मला सबस्क्रायबरशी काहीही घेणं देणं नाहीये. नियमित व्यायाम केला तर या तर सोबत नेहमी कोण असतं रे? जर लपलेलं असतं. कोण असतं? जर असतं. जर नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते. वाक्याचा प्रकार मगाशी सांगितलं. ज्या वाक्यात जर तर जरी जरी जोवर तोवर यद्यपि तथापि आलेलं असतं ते वाक्य कोणतं वाक्य असतं? मिश्र वाक्य असतं. कोणतं वाक्य असतं? मिश्र वाक्य असतं. मिश्र वाक्य. लक्षात ठेवायचंय. समोर जाऊया. नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही. या वाक्याचे होकारार्थी करायचं. या नाहीच्या जागी आपल्याला काय करायचं आहे? करायचं आहे किंवा वाटतो करायचं आहे. वाटतो. आणि कृत्रिमचा या ठिकाणी शक्यतो विरुद्ध अर्थी शब्द घ्यायचा आहे. कृत्रिमचा विरुद्ध अर्थी शब्द असतो नैसर्गिक.
कोणता असतो? नैसर्गिक. नैसर्गिक नाहीये, कृत्रिम वाटत नाही. बरोबर आहे. नानाचा अभिनय कृत्रिम वाटतो, नानाचा अभिनय खरा वाटत नाही, नानाचा अभिनय स्वाभाविक वाटतो, नानाचा अभिनय अस्वाभाविक वाटतो. चला द्या बर उत्तर, चला द्या बर उत्तर लवकर लवकर लवकर. क्या बात है. स्वाभाविक वाटतो, स्वाभाविक मुळात वाटतो त्यांचा स्वाभाविक. म्हणजे रियल वाटतो. पर्याय क्रमांक 3 उत्तर पाहिजे. समोर जाऊया. वेदांत गाणे गात होता, या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. काळ कोणता आहे? गात होता, त होता बघा, त अधिक होता, त अधिक होता. गात होता, क्रिया पूर्ण झाली नव्हती, क्रिया चालू होती. मग त अधिक होता हे क्रियापदाचं रूप दिसलं. ते क्रियापदाचं रूप असतं राजांनो रीती भूतकाळातलं. कोणतं असतं? रीती भूतकाळ असतं. उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 1. 1 मिनिट. रीती नाही, रीती नाही, रीती नाही. सॉरी 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 सॉरी, एकच मिनिट. त होता हे अपूर्ण भूतकाळ आहे. काय आहे? अपूर्ण भूतकाळ आहे. अपूर्ण भूतकाळ. सॉरी, थोडी या ठिकाणी गडबडीत वेगळं झालं. उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ. गाणे गात होता, रीती भूतकाळातलं गाणे गात असे, गाणे गात असे. चालू भूतकाळ, चालू भूतकाळाला काय म्हणतात? अपूर्ण भूतकाळ. ओ, चालूला अपूर्ण म्हणजे या ठिकाणी थोडा कार्यक्रम ऑप्शनच्या बाबतीमध्ये झालेला आहे. ऑप्शन थोडीफार या ठिकाणी. चालूलाच काय म्हणतात? अपूर्ण भूतकाळ म्हणजेच चालू भूतकाळ. ठीक आहे. हे दोन्ही पर्याय आहेत, काळजी करू नका. चालू अपूर्ण भूतकाळ हे याचं काय आहे? उत्तर आहे. चालेल, हरकत नाहीये. चला समोर जाऊया. त्याची वागणूक उत्कृष्ट आहे, या वाक्यातील वागणूक या शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. त्याची वागणूक उत्कृष्ट आहे, त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. वागणूक म्हणल्याच्या नंतर आपण काय म्हणतो रे? ती वागणूक म्हणतो. काय म्हणतो? ती वागणूक. ती सर्वनाम ज्याच्यासाठी वापरतो तो शब्द कोणता असतो? स्त्रीलिंगी असतो. कोणता असतो? स्त्रीलिंगी असतो. लक्षात ठेवायचं. मला या वाक्यातील कर्ता कोणता आहे सांगा बरं. या वाक्यातील कर्ता, या वाक्यातील कर्ता कोणता आहे? वाक्यातील कर्ता, चला द्या बरं उत्तर एकदा लवकर 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 लवकर. वाक्यातील कर्ता कोणता आहे? सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. असणारी कोण आहे? वागणूक. वागणूक असणारी कोण आहे? वागणूक. संपला विषय. चलो समोर. विद्युलता शब्दाची संधी खालील कोणत्या पोट शब्दांनी केली आहे? विद्युत अधिक लता. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण त, तच्या समोर आलं ल, तच्या समोर ल आल्यास तचा काय होतो? ल होतो. आणि समोरच्या सोबत काय होते? संधी. कोणती संधी आहे? त ची व्यंजन संधी. कोणती? त ची व्यंजन संधीचा नियम आहे. तच्या समोर ल आल्यास तचा ल होतो. विद्युत अधिक लता. पर्याय क्रमांक 1. काय पाहिजे? पर्याय क्रमांक 1. थोडं समोर जाऊया बघा. खालील पैकी अनुनासिक वर्ण कोणता? अनुनासिक एकदम सोपा. ट ठ ड हा कोणता आहे तुमचा? मृदू वर्ण आहे. त थ द हा कोणता आहे तुमचा? मृदू वर्ण आहे. न काय आहे तुमचं? अनुनासिक. ह काय आहे तुमचा? महाप्राण आहे. काय आहे? महाप्राण. उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 3. न हा कोणत्या गटातील आहे तुमचा? ट च्या गटातील आहे. ट ठ ड ढ न. चलो समोरचा प्रश्न. वाटे, भासे, जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात? वाटे, भासे, जणू. जणू काय?
सोपे प्रश्न आहेत आजचे, सोप्या करून आपण अवघडाकडे. कोणता अलंकार असतो? उत्प्रेक्ष अलंकार असतो, उत्प्रेक्ष अलंकार. उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखा, प्रमाणे, जैवी, जैसा, परी हे शब्द आलेले असतात. रूपक अलंकारामध्ये म्हणजे हे आलेलं असतं. गमकचा विषय नाही, यमक असते ते. समास ओळखा. गुरु बंधू, गुरु असा बंधू, गुरु या नात्याने बंधू. चला सांगा उत्तर. द्विगु समास, मध्यम पद लोपी समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. गुरु या नात्याने बंधू. मधली पदे आपल्याला लोप करावी लागतात. मध्यम पद लोपी तत्पुरुष समास, मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. पुढील पैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही म्हणजे देशी आहे? पगार, सरकार, अडकित्ता, अतिथी. चला सांगा. देशी नाही, सॉरी, भाषिक पाहिजे आपल्याला. उत्तर कोणतं असेल? अतिथी. कोणतं असेल? अतिथी. हा शब्द कोणता आहे? तत्सम शब्द आहे. तत्सम, तत्सम शब्द आहे. तत्सम. पर्याय क्रमांक 4 समोर. बोला काय किंमत लावाल तुम्ही याची? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्प विराम येईल? बरोबर आहे. बोला इथं थोडं काय करावं लागतं? विराम द्यावा लागतो. बोला नंतर येईल. मुलांनो शांत बसा. मुलांनो नंतर. अहो, अहो नंतर. ऐकलं का? नंतर. ठीक आहे, चलो. काळे भोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश कोणते? उद्देश म्हणजे वाक्यातील काय असतो? कर्ता असतो. उद्देश म्हणजे काय असतो? वाक्यातील कर्ता असतो. मग आता दिसणारे कोण आहेत? डोळे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 काळे भोर डोळे. हा असेल तुमचा उद्देश विस्तार. काय असेल? उद्देश विस्तार. दिसतात हे काय असेल तुमचं? विधेय. कसे दिसतात? सुंदर दिसतात. चलो. दरमजल या शब्दाचा समास ओळखा. चला लवकर 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 उत्तर द्या. महत्वाचे प्रश्न आहेत, जबरदस्त प्रश्न आहेत. दरमजल. दर अधिक मजल म्हणजे आपल्याला दर हा तुमचा फारसी उपसर्ग आहे. समास कोणता असेल? अव्ययी भाव समास. कोणता असेल समास? अव्ययी भाव समास असेल. चलो. मेटकूट जमणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? मेटकूट जमणे म्हणजे दृढ मैत्री होणे. पर्याय क्रमांक 3 मातीत ते पसरले अतिरम्य पंख केलेवरी उदर पांडुर. काय आहे? पांडुर निष्कलंक चंचूच उघडी पद लांबविले निष्प्राण देह श्रमही निमाले. अगदी सोपा प्रश्न आहे. स्वभावोक्ती अलंकार त्याला स्वभाववादी म्हणतात. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. भाजीपाला या सामासिक शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. सामासिक शब्दाचे लिंग तुमचं शेवटच्या पदावरून ठेवतात, ओळखतात. शेवटच्या पदावरून. पहिलं पद आहे तुमचं भाजी, दुसरं पद आहे तुमचं पाला. मग या पाल्यावरून पाला म्हणजे तो पाला, तो म्हणजे या ठिकाणी पुल्लिंग. काय आहे? तो म्हणजे या ठिकाणी पुल्लिंग. चालेल, चलो हरकत नाहीये. चला अशा प्रकारे आपण 25 प्रश्न एकदम
चांगल्या प्रकारे घेतलेले आहेत, अगदी कमी वेळात घेतलेले आहेत. माहिती आहे झोपायचा टाइम आहे, पण झोपता झोपता एक मराठीचा डोस शेवटचा या ठिकाणी आपण दररोज घेणार आहोत. तुम्हाला झोप येत असेल झोपू शकता, येत नसेल लेक्चर करू शकता. काही जरी केलं तर शेवटी करणंही करणं आहे. करायची इच्छा नसेल, करायची इच्छा असेल, स्पर्धा परीक्षा आहे, संघर्ष आहे, या ठिकाणी करणंही करणं आहे. बरोबर आहे. द उत्कर्ष मराठी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तसेच हे आपलं युट्यूब चॅनल सर्वांनी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला लाईक, चांगली कमेंट, शेअर आणि चॅनलला जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मात्र आवर्जून काय करायचं आहे, या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. चला या ठिकाणी थांबतोय. या ठिकाणी शेवटला एक आपण काय करतोय, आजपासून दररोज या ठिकाणी आपण 20-25 मिनिटं लेक्चर घेणार आहोत. 25 प्रश्न, सगळे प्रश्न पोलीस भरती लेवलचे येतं. IBPS नाही, TCS नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं MPSC लेवलचा एकही प्रश्न नाही. सगळे पोलीस भरतीला येणारे आहेत, आलेले आहेत, काही अतिसंभाव्य आहेत. चला या ठिकाणी थांबतोय. सर्वांना शुभरात्री. थँक्यू सो मच.